महाराष्ट्राच्या राजकारणात प्रत्येक जिल्ह्याचं स्थानिक राजकारण वेगवेगळं असतं। अर्थात स्थानिक राजकारणातले नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यामध्ये ही वेगवेगळे समीकरणं, गणितं राजकारणाच्या माध्यमातून आपण पाहत असतो। पण महाराष्ट्राच्या राजकारणात दोन महत्त्वाचे असे जिल्हे आहेत, तिथलं राजकारण नेहमीच चर्चेत असतं। ते दोन जिल्हे म्हणजे एक छत्रपती संभाजीनगर आणि दुसरं धाराशिव। अर्थात ह्या दोन्ही जिल्ह्याचं नाव आता बदललेलं आहे। म्हणजे अगोदर औरंगाबाद आणि उस्मानाबाद अशी ही नावं होती, आता ती नावं बदललीत। पण इथलं राजकारण मात्र फारसं काही बदललेलं नाही आहे असं दिसतंय। कारण आत्ताच धाराशिवमध्ये मोठा राडा झाला आहे आणि त्याचं कारण म्हणजे तिथले जे खासदार आहेत निंबाळकर, ओमराजे निंबाळकर आणि तुळजापूरचे जे आमदार आहेत राणा जगजितसिंह पाटील यांच्यामध्ये पुन्हा एकदा खंडाजंगी झाली आहे। त्यांच्यात मोठे वाद झालेत आणि हे वाद आपण जर पाहिलं तर या वादाला अनेकदा पार्श्वभूमी भेटलेली आहे। इतिहासात त्याचे बरेच दाखले त्यावरून चर्चा होत असते। पण आता जे वाद झालेत हे खुद्द पालकमंत्र्यासमोरच वाद झालेत आणि तुफान राडा झाला आहे। नेमकं झालं काय ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। नमस्कार, मी सूरज कुमार आणि तुम्ही पाहताय मॉडर्न मीडिया। तर जेव्हा धाराशिवचा विषय निघतो तेव्हा काही नावं आपल्यासमोर निश्चित स्वरूपात येतात। ते म्हणजे निंबाळकर असेल, त्यानंतर पाटीलकर, आणि हे दोन घराण्यात पहिल्यापासून म्हणजे बऱ्याच दिवसांपासून, अनेक वर्षांपासून एक राजकीय पटलावर शीतयुद्ध यांच्यामध्ये चालू असतं, आरोप प्रत्यारोप चालू असतात। आता खरं तर म्हणजे धाराशिवचा जर आपण इतिहास पाहिला तर पद्मसिंह पाटलांनी तिथं एक आपलं वर्चस्व तयार केलं होतं। म्हणजे राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका त्यांनी निभावलेली होती। आता त्यांच्यानंतर त्यांचे मुलगा म्हणजे राणा पाटील हे आता तिथलं स्थानिक पातळीवरच्या राजकारणात सक्रिय आहेत। पीक विम्याचा प्रश्न असेल किंवा बाकीचे बरेच मुद्दे त्यांनी लावून धरले होते आणि त्याचा फायदाही तिथल्या शेतकऱ्यांना झाला होता। तर दुसऱ्या बाजूला जर आपण निंबाळकर यांचा विचार केला तर त्यांची मोठी क्रेज या जिल्ह्यात आहे। म्हणजे यावेळेस असं बोललं जात होतं की कदाचित वातावरण फिरेल, कारण पद्मसिंह पाटील यांच्या घरातून त्यांच्या सूनबाई या निवडणुकीत होत्या, लोकसभेच्या निवडणुकीत, आणि सगळे समीकरणं कदाचित बदलतील असंही बोललं जात होतं। पण निंबाळकर यांनी म्हणजे ओमराजेंनी पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली आणि मोठ्या संख्येने ते निवडून आले। ह्या निवडणुकीच्या अगोदर जर आपल्याला आठवत असेल तर एकदा मोठं कांड इथं झालं होतं। म्हणजेच जिल्हाधिकाऱ्यासमोरच या दोघांमध्ये भांडणं सुरू झाली होती। बैठक होती, त्या बैठकीला मला का बोलवण्यात आलं नाही, म्हणजे खासदार म्हणून का बोलवण्यात आलं नाही, किंवा बाहेर लोकांना विनाकारण का बोलवण्यात आलं, हा एक धागा पकडत त्या दोघांमध्ये मोठे वाद झाले होते। पण आता जे झाले पालकमंत्र्यासमोर ते ड्रग्ज या प्रकरणातून झाले। आपण पाहतोय की गेल्या काही महिन्यांपासून तुळजापूरच्या वातावरणात किंवा तिथं स्थानिक पातळीवर ड्रग्जचं प्रकरण मोठ्या प्रमाणात पुढे यायला लागलं आहे। तिथं पुजाऱ्यांशीही संदर्भ जोडण्याचा प्रयत्न तिथल्या राजकारणात आपण पाहिलेला आहे। दोन्हीही नेते असं म्हणत आहे की इथलं ड्रग्ज संपलं पाहिजे, पण हे म्हणत असताना दोन्ही नेते एकमेकांवर टीका करतायत, एकमेकांच्या कार्यकर्त्यांवर टीका करतायत, पदाधिकाऱ्यांवर टीका करतायत। महत्त्वाचं म्हणजे यामध्ये जे काही नावं पुढे आली त्या नावांमध्ये राणा पाटील यांच्यासोबतचे काही किंवा त्यांच्या ओळखीचे काही पदाधिकारी यांच्यामध्ये आहेत असं बोललं जाते। आणि तोच धागा पकडत ओमराजेंनी हा प्रश्न उपस्थित केला। अर्थात तो प्रश्न त्यांनी स्वतः उपस्थित केला नसला तरीही वातावरण असं निर्माण झालं आणि तो विषय पुढे आला। आणि ह्या सगळ्या विषयावर बोलत असताना दोघंही रागात बोलत होते असं दिसून आलं आहे। आणि हे दोघंही बोलत असताना पालकमंत्री मध्यस्थी करण्याची भूमिका करत होते, प्रताप सरनाईक हे, आणि त्या दोघांनाही शांत खरं तर जिल्हा नियोजनाची बैठक होती, जिल्हा पातळीवरची जी ही बैठक होती, या बैठकीत हे मुद्दे बोलणं अपेक्षित नव्हतं। तरीही मुद्दा गंभीर असल्यामुळं या मुद्द्यावर बोलण्याची परवानगी त्यांनी दिली असली तरीही यावर आरोप प्रत्यारोप झाले आणि हा मोठा एक राडा तिथं पाहायला भेटला। बराच वेळ याच्यामध्ये गेला। निश्चित स्वरूपात दूध विक्री संदर्भातही त्यांच्यावर जे काही बागे आरोप करण्यात आले होते अप्रत्यक्षरित्या, त्या संदर्भातही त्यांनी ओमराजेंनी यावेळेस उत्तर दिलं। काही झालं तरी जे काही वाद अशा बैठकीत होत असतात त्याचा परिणाम हा जनतेच्या विकास कामावरच होत असतो, ही गोष्ट मात्र मान्यच करावी लागेल। पण तुळजापूरसारख्या म्हणजे जिथं बरेच पर्यटक धार्मिक स्थळ म्हणून येतात, देवदर्शनासाठी येतात, अशा ठिकाणी ड्रग्जचं प्रकरण पुढे येणं आणि ड्रग्जच्या प्रकरणाहून राजकारण होणं कुठंतरी दुर्दैवाचं समजलं जातं आहे। आता काही झालं, या दोघांचे काही वैयक्तिक भांडणं असले, वैयक्तिक राजकारणाची वेगवेगळी भूमिका जरी असली तरीही
स्थानिक पातळीवर तुळजापूर म्हणा किंवा धाराशिवच्या राजकारणात किंवा सामाजिक स्तरावर या सगळ्या गोष्टी तिथं नसल्या पाहिजे आणि ड्रग्जचं प्रकरण तिथून हद्दपार झालं पाहिजे असं सर्वसामान्य नागरिकांची इथून अपेक्षा व्यक्त केली जाते. पण या दोघांच्या भांडणापाठीमागं खरोखरच ड्रग्जचं प्रकरण आहे का, की दोघांच्याही मनात एकमेकांबद्दलची जी भावना आहे, द्वेषाची भावना आहे, त्याला फक्त निमित्त दरवेळेस लागतं? याबद्दल तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून पाहता? याबद्दल नेमकं तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.